दादा मला सांगा, इथे किती दिवसापासून तुम्ही येता? झालं तरी 2 वर्ष झाले यांचे चालू आहे. 2 वर्षापासून तुम्ही इकडे चालू आहे कंटिन्यू. कंटिन्यू. कशी आहे टेस्ट इथली? चांगली आहे. स्पेशली चिकन लॉलीपॉप जे आहेत त्यांचे ते चांगले आहेत. चिकन लॉलीपॉप चांगले आहे. आपल्या व्ह्यूअर्सला काय सांगाल? ॲक्च्युली व्हिजिट करा, मस्ट व्हिजिट प्लेस आहे आणि त्यांचे ऑलमोस्ट सगळे आयटम्स स्पेशली सीख कबाब आणि लॉलीपॉप खूप चांगले आहेत. चला, धन्यवाद. नमस्कार मंडळी, मी नितीन मोरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे नितीन मोरे ब्लॉग. मित्रांनो, आज आपण आलो आहे विरारमध्ये. आत्ता मी आहे आगाशी रोडवरती. आपल्या त्या साईडला आहे जो सिग्नल तो आहे गोकुळ टाउनशिपचा आणि हा आहे आगाशी रोड. आणि या साईडला आहे बोळिंज नाका. आणि आपण बोळिंज नाका आणि गोकुळ टाउनशिपच्या मध्ये आहे ना एक नवाब कबाब कॉर्नर आहे. मी एक टाईम इथे ट्राय केलं होतं, खूप छान कबाब मिळतात इथे. तर विचार केला होता की नेक्स्ट टाईम परत येईन कधीतरी. तर आज आम्ही खूप दिवसानंतर इथे आलो आहे. अजूनपर्यंत इथे गर्दी झाली नाही, कारण इथे गर्दी खूप असते. आज पाऊस जास्त होता त्यामुळे अजून लोक आले नाहीत. पाऊस आता थोड्या वेळ झाला पाऊस थांबला आहे. व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल ना, तर सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडली ना, तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. एक लाईक करायला फक्त तुम्हाला 1-2 सेकंद जातील, पण तुमचा लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर लाईक करायला विसरू नका. तर चला आपण लवकर बघूया की हे जे स्टॉल आहे कोणाचं आहे ते, आणि इथे काय काय व्हरायटी आहे ते सुद्धा बघूया. आपल्या समोर ते या स्टॉलचे ओनर आहेत. काका, नाव काय तुमचं? विजय धुरी. विजय धुरी. हां. किती वर्षापासून तुम्ही हा स्टॉल चालवता इथे? 3 वर्ष. 3 वर्षापासून, म्हणजे लॉकडाऊनच्या नंतर तुम्ही चालू केले का? हो. ओके. आणि हा ॲक्च्युली हा कॉन्सेप्ट तुमच्या डोक्यात कसा आलं की इथे कबाब कॉर्नर टाकायचं म्हणून? इथे कुठेच नव्हतं कोणतं तंदुरी वगैरे. तर नॉर्मली इथे चायनीज वगैरे खूप आहे, पण नॉनव्हेजचं काही नव्हतं. मोमोजवाले खूप पसरलेले आहेत. ओके. तर त्याच्या हिशोबाने आम्ही मग तंदुरी चिकन स्टार्ट केलं. म्हणजे हा नक्की कॉन्सेप्ट कोणाचं आहे? तुम्ही दोघं कोण आहेत हे तुमचे? म्हणजे आम्ही कोणालाच, म्हणजे आमच्यासोबत अजून एक आहे की आमची विवाच्या इथे गाडी लागते, तिथे तो उभा असतो. ओके. पद्धत नाव आहे. हा नक्की कॉन्सेप्ट कोणाचा आहे? पण त्याचंच आहे. अरे त्यांचा कॉन्सेप्ट आहे. ओके. आपल्याकडे काय काय व्हरायटी आहे? व्हरायटीमध्ये आम्ही लॉलीपॉप देतो, हां. बिना कॉर्नफ्लॉवरचे. ओके. मग लेग पीस आहे, शीमा आहे आणि प्रॉपर चिकन आहे आमच्याकडे. बोनलेसमध्ये तंदुरी आहे, पहाडी आहे, आचारी आहे, रेशमी आहे, काली मिरी आणि मलाई. म्हणजे फुल तंदूर ॲज पर ऑर्डर. एक दिवस पहिले ऑर्डर द्यावी लागते फुल तंदूरची. मग त्या चिकनच्या रेटवरती एक्स्ट्रा प्राईस असते. चिकन रोल. ओके. कलेजी फ्राय. आणि याची तयारी कशी करता तुम्ही? कधीपासून करता ह्याची तयारी? आता हा जो तुम्ही इथे सर्व मटेरियल लावला आहे, याची तयारी सकाळपासून केली आहे की इथे आल्याच्या नंतर तुम्ही स्टॉलवर? सकाळपासून कसं याला मॅरिनेशनला टाईम लागतं. तर आमची सकाळपासून तयारी असते, मग 3 तास मॅरिनेशन असतं. इथे आल्यावर मग सळीवर चढवला जातो. ओके. आणि टायमिंग काय आपल्या इकडचं जर यायचं म्हटलं तर? नॉर्मली आम्ही 6:30 बोलतो. 7 वाजेपर्यंत पूर्ण गाडी चालू असते, ते 11 वाजेपर्यंत इथे चालू असते. ओके. आणि रोजच्या रोज डेली हा माल संपतो? हां, रोजचा रोज असतो. आता पाऊस चालू आहे म्हणून, नाही तर रोजचा रोज आमचे 7-8 सळी हर एक फ्लेवरचे निघून जातात. आणि लॉलीपॉपचे 20 पीस निघतात. ओके. आणि काय रेट्स काय आहेत मला सांगा? आपल्याकडे कबाबमध्ये काय काय व्हरायटी आहे त्याचे रेट्स? कबाबमध्ये कबाब बोलला म्हणजे खिमा असतो आमचा. कबाबमध्ये सीख कबाब आहे, तो 90ला भेटतो. ओके. आणि बोनलेसमध्ये तंदुरी आहे. बोनलेस कोणता पण फ्लेवर घ्या 100ला आहे, 100 रुपीजला आहे. आणि लॉलीपॉप लेग पीस 120-120ला भेटतो. ओके. मित्रांनो, इथे बघा, इथे आहे ना आपण सध्या यांचा आहे ना 2 ते 3 आपण यातले काहीतरी व्हरायटी आपण ट्राय करणार आहे. इथे सध्या त्यांनी हा मलाई चाप लावला आहे का? हां. इथे आम्ही इथे ऑलरेडी एक मलाई चाप सांगितला होता, तर त्यांनी तो मलाई चाप लावला आहे. त्यानंतर अजून एक कोणता तरी आम्हाला सांगायचं आहे. प्रगती, कोणता सांगायचं आहे अजून एक? चिकन टिक्का. कोणाचं? अच्छा, तो त्याने लावलेला ना. आमचा इथे ऑलरेडी त्यांनी एक मलाई टिक्का लावला आहे. त्यानंतर आम्हाला अजून एक तंदूरी टिक्का लावा त्याच्यामध्ये. तोपर्यंत आपण येत नाही यांचे रेट्स बघूया काय आहेत ते. यांचा मेन्यू कार्ड आहे इथे, मी तुम्हाला स्क्रीनवरती यांचा मेन्यू कार्ड देईन. त्याच्यावरती सुद्धा तुम्ही रेट्स बघू शकता. नॉर्मल रेट्स आहेत, असं काही जास्त कॉस्टली नाही वाटत आहे. कारण नॉर्मल जर तुम्ही हॉटेल्समध्ये वगैरे जर हे कबाब वगैरे खायला गेलात तर तुम्हाला
मिनिमम 200 रुपये प्लेटच्या हिशोबाने मिळते, पण इथे तुम्हाला तेच मलाई टिक्का 100 रुपीजपासून स्टार्ट आहे. कलेजी फ्राय वगैरे घेतले तर 70 रुपये आहे. आणि हे एक्स्ट्रामध्ये पराठामध्ये काय हा मला समजलं नाही, काय आहे पराठा? सीख पराठा मुस्लिम लोकांचा फेमस डिश आहे. ते सीख पराठा खातात. म्हणजे काय आहे पराठा आपला चपातीसारखा असतो, पण ते जे बनवण्याचा तरीका त्यांचा उस्तादांचा वेगळा असतो. ओके, तो फ्रायमध्ये असतो. अच्छा, फ्रायमध्ये. सीख तंदुरीमध्ये येते, पराठा फ्रायमध्ये येते. दादा मला सांग, तुमच्या 3 गाड्या आहेत, कुठे कुठे बोलला? कारण आता ही तर आपली इथे आगाशी रोडला आहे, आणि एक आपलं अगरवालला आहे, ग्लोबल सिटीच्या इथे नटकट पानच्या जवळ, आणि एक स्टेशनला आहे. स्टेशनचा जो ब्रिज लागतो तिथून लेफ्ट घेतो ना आपण, सरळ रस्ता स्टेशनला जातो, तिकडे लागते. म्हणजे ह्या तिन्ही सुद्धा गाड्या ह्या विरारमध्येच आहे? हा, विरारमध्ये. ओके. आणि तिघांचं पण टायमिंग सेम आहे? सेम. ओके. मित्रा मला सांग, इथे व्हरायटी तर एवढी आहे, पण तुमच्यामध्ये एवढ्या व्हरायटीमध्ये काहीतरी असं स्पेशल असेल ना, कोणतं तरी एक आयटम किंवा 2 आयटम जास्त सेल कोणता आहे? जास्त सेल कोणाचं आहे? लॉलीपॉप तर जास्त सेल आहे. काय म्हणजे एवढं याच्यामध्ये लॉलीपॉपमध्ये की जास्त सेल? लॉलीपॉपमध्ये ना तर तो एवढा कॉर्नफ्लॉवर लावलेला असतो, प्युअर चिकन आहे. हां, कारण मी नोटीस केलं होतं लास्ट टाइम मी आलो होतो ना, तेव्हा मला लॉलीपॉप खायला मिळालं नाही. तर मी बघितलं, कारण हॉटेलमध्ये जर आपण मित्रांनो लॉलीपॉप खायला गेलो ना, तर लॉलीपॉपची जी कोटिंग असते ना, त्याच्यावरती इतकी स्टफिंग केलेली असते ना की आतमध्ये चिकनचं खूप हां चिकनचा स्वाद आणि चिकनची क्वांटिटी कमी असते आतमध्ये, आणि जास्त करून वरती हे असतो त्याचं डायरेक्ट असतो त्यावर. हां, तर हे डायरेक्ट होतं मॅरिनेट करून आहे. तर बघूया, आपण जर ठरलं तर चिकनसुद्धा खाऊ. पण आता सध्या एक याच्यामध्ये आयटम मी वाढवायचा विचार केला आहे, जो आहे शीख कबाब. तर कारण लास्ट टाइम मी तो सुद्धा ट्राय नव्हता केला, तर यांच्यातलं मी शीख कबाब काय विचार करतो, शीख कबाब खायचा आहे की लॉलीपॉप खायचा आहे? हां, लॉलीपॉप नको? ठीक आहे. तर आम्ही इथे आहे ना सध्या आता एक शीख कबाब घेतो, लॉलीपॉप आम्ही नेक्स्ट टाइम ट्राय करू. ऑलरेडी आमचे 3 आयटम झालेले आहेत. इथे आपले 3 आयटम रेडी व्हायला टाकले आहेत. तरी पण एक किती वेळ लागेल याला रेडी व्हायला? 5-5 मिनिटं लागतात. 5-5 मिनिटामध्ये रेडी होतं. आणि आपल्याकडे ऑर्डरवरती कसं आहे, म्हणजे तो ऑनलाईन ऑर्डर सुद्धा घेता की कशी फोनवरती ऑर्डर घेता? प्रॉब्लेम काय, इथे अगर पाऊस पडला ना तर पूर्ण हा पुढचा एरिया भरून जातो. हां, तर त्यासाठी आम्ही झोमॅटो चालू केला. ओके. रिजनेबल रेट सोबत चालू केला, आणि फिलहाल झोमॅटोचे रेट पण आम्ही कमी केले आहेत पावसाळ्यासाठी, तर तिथून ते ऑर्डर देऊ शकता. म्हणजे झोमॅटोला तुमची ऑर्डर मिळते? ओके. मित्र मला सांग, मी इथे ॲड्रेस ऑलरेडी सांगितलंच आहे, पण तू एकदा सांग की या आपल्या स्टॉलवरती येण्यासाठी कसं यायचं दिवसला? जवळपास कसं आहे, जवळ काय आहे ते? कुठून? विरार स्टेशनवरून जर यायचं झालं? स्टेशनवरनं सरळ आपलं मंदिर आहे ना, ते कोणतं मंदिर आहे ते? विठ्ठलचं मंदिर आहे ना. हा, विठ्ठल मंदिर. विठ्ठल मंदिर आहे, तिथून सरळ रिक्षा पकडली तर इथे. आगाशी रोड बोलने का, और इधर गोकुल टाउन, सेंट्रल पार्क बोलने का. सेंट्रल पार्क. सेंट्रल पार्क आपला मेन लँडमार्क आहे. लँडमार्क सेंट्रल पार्क. ओके. चिकन मलाई टिक्का इथे आलेला आहे आपला. त्याला पटापट ट्राय करून बघूया. त्याच्यामध्ये बघा क्वांटिटी बघायची. 1 मिनिट बघा. याच्यामध्ये बघा 1 2 3 4 5 6 7 पीस आहे त्याच्यामध्ये एका प्लेटमध्ये. चला ट्राय करून बघूया कसं आहे ते. इथे बघा चिकन किती सॉफ्ट आहे, इथे गरम आहे खूप. ट्राय करूया. छान आहे, अजून थोडं सॉफ्ट पाहिजे होतं. पण आपलं हा चिकन टिक्का सुद्धा रेडी झालेला आहे. याच्यामध्ये सुद्धा 7 पीसेस आहेत ना? हां, बोनलेसमध्ये सगळे 7 पीस आहे. बोनलेसमध्ये 7 पीस. हां, लॉलीपॉपमध्ये 6 पीस. ओके. ते बघा चिकन किती ज्युसी आहे ते दिसतंय याच्यामध्ये. याच्यामध्ये काय चटणी आहे का मटक्यामध्ये? हां, मटक्यामध्ये चटणी आहे, ती थंड राहते ना. ओके. काका तुमचं गाव कोणतं? गाव कुडाळ. अच्छा, तुम्ही कुडाळचे? कुडाळ. ओके. कुडाळमध्ये सोनवडं, तालुका कुडाळ. ओके. आणि इथे राहायला कुठे तुम्ही? ते विरार ईस्टला. विरार ईस्टला आहे. ओके. विरार ईस्टला तुम्ही राहता काय? इथे स्टॉलवरती इकडे येतात. ओके. डेली असतो ना स्टॉल चालू की असं काही बंद वगैरे कधी? जर पाणी वगैरे असेल, पाऊस वगैरे असेल तर पण हॉलिडे वगैरे असतील, आता बकरीद होती, बंद ठेवलं. ओके. बाकी नाही तर मग रेग्युलर 7 दिवस चालू असतो. रेग्युलर. कबाब सुद्धा रेडी झाला आहे. म्हणजे आता पीस होतील ह्याच्यामध्ये.
इथं मला कबाब ट्राय खूप दिवसापासून ट्राय करायचा होता. आज फायनली आज कबाब ट्राय करायला मिळणार आहे. कबाब खूप छान आहे. मलाही टिक्कापेक्षा आहे ना मला कबाब चांगला आहे. मस्त तुम्ही सुद्धा नक्की या, इथे ट्राय करा. विरार आगाशी रोडला हा स्टॉल आहे. आपल्या इथे जवळपास तरी असा आहे ना कुठला अजून दुसरा स्टॉल मी नाही पाहिला. पहिल्यांदा मी त्या स्टॉल पाहिला होता. तर नक्की जर तुम्ही विरार किंवा नालासोपारामध्ये राहत असाल ना तर या स्टॉलवरती व्हिजिट करा आणि इथे टेस्ट करून बघा कसं आहे ते. मला तर इथे आवडलं आहे, तुम्हाला आवडेल की नाही हे तुम्हाला आल्याच्या नंतरच कळणार आहे. तर मग या व्हिडिओला आपण शेअर करा जितकं जमेल तेवढं आणि लाईक करायला विसरू नका. मगाशी सुद्धा सांगितलं मी, आता सुद्धा सांगतोय 2 सेकंद जातील तुम्हाला फक्त लाईक करायला. व्हिडिओला लाईक करा. प्रगती कसं आहे, काय आवडलं तुला याच्यावरती? 3 आयटम घेतले होते आपण. पहिला तर तो संपवला आहे मलाही. इथे आहे चिकन टिक्का. चिकन टिक्का मस्त आहे, सॉफ्ट आहे. मलाई टिक्कापेक्षा चिकन टिक्का थोडा मला सॉफ्ट वाटला. नाही मला आवडला पण हाच. हां आवडला पण हाच छान आहे. हां नाही हा चिकन टिक्का सॉफ्ट होता. चिकन टिक्का सॉफ्ट छान आहे. चला मित्रांनो फायनली आमचं सुद्धा खाऊन झालेलं आहे. इथे या नक्की तुम्ही या स्टॉलला व्हिजिट करा. आम्ही ट्राय केलं 3 आयटम याच्यामध्ये. 3 आयटम चांगले आहेत. इथलं ऐकलं आहे की लॉलीपॉप चांगले आहेत. नेक्स्ट टाईम आम्ही इथले लॉलीपॉप ट्राय करू. चला तर मग ही व्हिडिओ कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. ही व्हिडिओ जर आवडली असेल तर या व्हिडिओला जितकं जमेल तितकं शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि तंदुरुस्त राहा. धन्यवाद.